आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. सातारा ते कागल हायवे रस्त्याचे 6 पदरी करण्याचे काम सध्या सुरू आहे. पूर्वी हा हायवे 4 पदरी करतेवेळी पूल व रस्ता करताना बऱ्याच चुका झाल्यामुळे त्याचा त्रास 15 ते 20 वर्षे हायवेजवळील गावातील नागरिक भोगत आहेत. हुपरीला जाणारा उचगाव हायवे पूल व तावडे हॉटेल मुख्य पूल याची उंची व रुंदी कमी ठेवल्याने सतत वाहतुकीच्या कोंडीमुळे उचगावकर व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. सध्या रस्त्याचे 6 पदरी करण्याचे काम चालू असल्याने उचगावातील माळेवाडा पुलापलीकडे उचगावातील साधारण 400 ते 500 एकर शेतजमीन, शाळा, कॉलेज असल्याने माळेवाडा पुलाखाली सतत वर्दळ आहे. पूर्वी पूल लहान केल्याने शेतकरी आपला ऊस नेत असताना त्या पुलाखालून ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जात नसल्याने त्यांना परत अर्धा किलोमीटर फिरून हुपरी हायवे पुलाखालून रहदारीच्या मार्गावरून जावे लागत आहे. तसेच उचगावातील गणेश उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीसह माळेवाडा पुलाखालून जात नसल्याने त्या मंडळांना प्रमुख हुपरी हायवे पुलाखालून जाताना तिथे मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. उचगावकरांना शेतामध्ये हायवे पलीकडे जाण्यासाठी माळेवाडा पूल सोयीस्कर असल्याने 50,000 लोकसंख्येच्या गावातून हा रस्ता जाताना गावातील नागरिकांना या हायवे प्रशासन तसेच या भागातील केंद्रातील लोकप्रतिनिधी विश्वासात घेतले नाही. या माळेवाडा पुलाची उंची रुंदी वाढवणार नसल्याचे समजते. यापूर्वी हायवे प्रशासनाला निवेदन देऊनही याबाबत ठोस असा निर्णय झाला नाही. म्हणून उचगावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांच्या वतीने हायवे पुलावरती तीव्र निदर्शने करून हायवे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यात आले. यानंतरही याबाबत ठोस असा निर्णय झाला नाही तर विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना व काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण व दीपक रेडेकर म्हणाले की महामार्गाचे करोडो रुपयांचे काम सुरू असताना उचगावसारख्या 50,000 लोकसंख्येच्या गावावर अन्याय का होत आहे. अनेक ठिकाणी जुने पूल पाडून मोठमोठे पूल बांधले जात आहेत, परंतु माळेवाडा पूल संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापुढे हायवे रोकोचे आंदोलन उचगावमधील सर्व शेतकरी, नागरिक, शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीने करण्यात येईल. यावेळी शेतकरी व नागरिकांनी हायवे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. साईट इंजिनियर महेश पाटोळे व हायवे पेट्रोलिंगचे इन्चार्ज प्रवीण भालेराव यांनी सांगितले की पुलासंदर्भात वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव अधिकाऱ्यांना म्हणाले की फक्त प्रस्ताव पाठवल्याचे आम्हाला सांगू नका, तर मंजुरीचे पत्र जोपर्यंत तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत शिवसेना, काँग्रेस व शेतकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलने चालूच राहतील व यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, सरपंच मधुकर चव्हाण, दीपक रेडेकर, सुनील पवार, विक्रम चौगुले, दीपक पाटील, महेश जाधव, विराग करी, संतोष चौगुले, सुनील चौगुले, संजय निगडे, दत्ता फराकटे, उत्तम अडसुळे, कैलास जाधव, अवी मोळे, दादासो यादव, अजित पाटील, अजित चव्हाण, आबा जाधव, अरविंद शिंदे, दीपक फ्रेमवाला, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी, किशोर कामरा, अरविंद शिंदे, सोमनाथ तोडकर, श्रीधर कदम, श्रीकांत माळी, दिनकर पवार, आनंदा माळी, बाबूराव पाटील, सूरज रेडेकर, सूरज इंगवले, अशोक कासोटे, तानाजी माळी, अनिल माळी, दीपक माळी आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. एवढा मोठा कोट्यावधीचा प्रकल्प करत असताना 50,000 लोकसंख्येचं गाव असणाऱ्या गावातून हा हायवे जात असताना त्या गावातल्या लोकांना काय विश्वासात घेत नाही. लोकप्रतिनिधी ह्या बाबचे आमदार असतील ते ज्यावेळी मांडतात त्यावेळी हायवेचे अधिकारी साईडला उभारून हसतात, म्हणजे गांभीर्याने घेतात. म्हणण्याचा उद्देश केंद्र सरकारने यांना अथॉरिटी दिल्या म्हणून खालचे जे आमदार, खासदार किंवा आमदार मांडत असतील त्यावेळी ही अधिकारी साईडला उभारून हसतात आणि परफेक्ट प्लॅन म्हणजे काय प्लॅन आहे ते दाखवत नाहीत. आज आम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने इशारा देतो की यानंतर पुढचं आंदोलन आमचं हायवे रोको असणार. तत्पूर्वी एक
गेले खासदार कुणीकडे म्हणून एक बोर्ड लावणार आहे, कारण खासदारांची जबाबदारी आहे. हा प्रश्न केंद्रात मांडायचा असतो. खासदारांनी त्या बाबच्या खासदारांनी 50,000 लोकसंख्येच्या गावातल्या खासदारांनी लोकांची काय अडचण आहे ती केंद्रात मांडायला पाहिजे होती. आणि मला वाटतं आम्ही 2 वेळा निवेदनं दिली, त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधींनी खासदारांनी केंद्रात मांडून हा प्रश्न संपवायला पाहिजे होता. त्यांनी अजिबात या प्रश्नाकडं गांभीर्याने बघितलेलं नाही. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा निषेध आणि गेले खासदार कोणीकडं असा फलक आम्ही लावणार आहे. आणि त्यानंतर आम्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून उग्र आंदोलन म्हणजे हायवे रोकोचा आमचा विषय आहे तो आम्ही करणार, जेणेकरून संपूर्ण गाव आम्ही आणून हायवेवर बसवणार. कारण हा पूल तुम्ही 5 मिनटं थांबला तर किती वाहतुकीची कोंडी होती. आणि आता तर माळीवाडा आपलं तावडे हॉटेलचा आणि गोलरस्ताचा पुलाची उंची वाढवण्यासाठी ते पाडणार आहे. त्यानंतर ह्या ब्रिजखाली प्रचंड वाहतुकीचा ताण पडणार आहे. पोलीस खात्याला माझी विनंती आहे की तिथलं जे वाहतुकीचे पोलीस आहेत ते या भागामध्ये सतत लावा. लोकांची गैरसोय करू नका. विकास झाला पाहिजे आमची पण भूमिका आहे, पण विकास करत असताना ज्या त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. केंद्र सरकारला माझा इशारा आहे की विकास करा, कोट्यावधी रुपयाचा विकास करा, पण करत असताना त्या त्या भागातल्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे आणि विकास करा. ही आमची भूमिका आहे. पुढचं आंदोलन आम्ही बसून शिवसेना आणि काँग्रेस मिळून आम्ही उग्र आंदोलन करतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.